सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी मानसी। न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहूयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये। प्रहार संघटनेचे सर्वोसर्वा आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून वेळोवेळी आपल्या खास शैलीत महायुतीवर निशाणा साधला आहे। विशेष म्हणजे महायुतीतील घटक पक्ष असलेल्या प्रहारच्या बच्चू कडू यांनी अमरावती मतदारसंघ वगळता महायुतीला जाहीर पाठिंबा दिला आहे। मात्र असे असताना देखील बच्चू कडू यांनी महायुतीवर टीकेची झोड उठवण्याची कुठलीही संधी सोडली ती नाही। अशातच राज्यातील 5ही टप्प्यातील मतदानाच्या रणधुमाळीची सांगता झाली आहे। तर येत्या 4 जूनला या निवडणुकांचा अंतिम निकाल जाहीर होणार आहे। असे असताना परत एकदा आमदार बच्चू कडू यांनी महायुतीला घराचा आहेर दिला आहे। देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। आतापर्यंत निवडणुकीचे 5 टप्पे पार पडले आहेत। महाराष्ट्रात सर्व मतदारसंघात निवडणुका झाल्या असून आता सर्वांना निकालाची प्रतीक्षा आहे। परंतु निकालापूर्वीच महायुतीतील मोठी खदाखद समोर आली आहे। श्रीरंग बारणे आणि अजित पवार गट यांच्या आरोप प्रत्यारोपानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार पक्षांनीही बारणेंवर घणाघाती टीका केली आहे। श्रीरंग बारणेंचा पराभव अटळ आहे असं शरद पवार गटानं म्हटलं आहे। ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात गेलेले खासदार गजानन कीर्तीकर यांनी आपल्या मनातील खंत बोलून दाखवली आहे। मात्र यामुळे आता त्यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे। खासदार गजानन कीर्तीकरांची हकालपट्टी करा अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे नेते शिशिर शिंदे यांनी केली आहे। पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी शिशिर शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे। छत्रपती संभाजीनगर तालुका फुलंब्री, पैठण, गंगापूर, वैजापूर या ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे। जिल्हा परिषदेअंतर्गत 700 टँकर पाणी सध्या जिल्हाभर दिले जात आहे। ज्या ठिकाणाहून टँकरची मागणी येत आहे त्या ठिकाणी पथक पाहणी करून अभियंता त्या ठिकाणी टँकर देण्याची आवश्यकता आहे की नाही याची तपासणी करून टँकर देत आहे। जर गावातून मागणी आली तर 2-3 दिवसामध्ये निर्णय घेतला जातो। त्यामध्ये उशिरा होणार नाही, त्यामध्ये तालुका स्तरावर दक्षता घेतली जात आहे। 700 टँकर असून तरीही लोकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे। 2-4 दिवसामध्ये मान्सून येणार आहे, परंतु परिस्थिती अशीच आहे। मान्सून आला तरी पाऊस पडत नाही, त्यामुळे जनजीवन मिशनचेही काम सुरू आहे। ते काम पूर्ण व्हायला हवे यासाठी पथक सुद्धा दक्षता घेणार आहे आणि त्या अनुषंगाने आदेश देण्यात आले आहे। मतदानाच्या दिवशी झालेल्या वादानंतर आझाद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हिंदू एकता चौकात कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता। या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरात कुठलीही अनुचित घटना घडू नये, शांतता सुव्यवस्था कायम राहावी या उद्देशाने धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक एस रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे गल्ली क्रमांक 5 तसेच परिसरासह आझाद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून भव्य रूट मार्च काढण्यात आला आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। लोकसभा निवडणुकीचा निकाल येण्यापूर्वी एकमेकांवर खापर फोडण्यास सुरुवात झाली आहे। काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत पराभव झाला तर त्याला भाजप नेते चंद्रकांत पाटील जबाबदार असतील असे म्हटलं होतं। आता शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर खापर फोडले। त्यानंतर अजित पवार यांच्या आमदारांकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे। त्यामुळे लोकसभेचा निकाल हाती येण्यापूर्वीच महायुतीतील नेत्यांनी एकमेकांवर खापर फोडण्यास सुरुवात केली आहे।
2500 ते 250 रुपये कांद्याला बाजारभाव मिळण्याची कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षा असताना आता लोकसभा निवडणुकीनंतर ही येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात घसरण झाल्याचे पाहावयास मिळत आहे। गेल्या आठवड्याच्या तुलनेत आज 200 ते 300 रुपये कांद्याचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे। आज येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला 1751 ते 1200 रुपये दरम्यान दर मिळत आहे। या दरात उत्पादन खर्चही निघणे मुश्किल झाले आहे। दुष्काळी परिस्थिती असल्याने पाणी विकत घेत टँकरने पाणी देत कांद्याचे पीक घेतले। एकेरी 1 लाख ते 1.25 लाख रुपयांपर्यंत खर्च आला। त्यामुळे अटी शर्ती न लावता संपूर्ण कांद्याची निर्यात बंदी हटवण्याची मागणी शेतकरी करीत आहे। पुण्यातील अपघाताच्या घटनेनंतर पोलिसांकडून कारवाईत दिरंगाई आणि कुचराई झाल्याचा आरोप केला जात आहे। पोलिसांच्या या कार्यपद्धतीमुळे जनतेमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता। पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतरही जनतेचा रोष कायम आहे। या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे। देवेंद्रजी, काही दिवसांपूर्वी तुम्ही म्हणाला होता गाडीखाली कुत्रा आला तरी विरोधक राजीनामा मागतील। आज गरिबांच्या घराची 2 लेकरं धनदांडग्यांच्या गाडीखाली चिरडली आणि तुमच्या व्यवस्थेने हे 2 जीव घेण्याच्या हैवानाला पिझ्झा बर्गर खाऊ घातले। 10 तासात जामीन करून दिला। देवेंद्रजी, आता तुम्ही सांगा, आम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा का नाही मागायचा, असा सवाल अनिल देशमुख यांनी विचारला आहे। वर्ध्यातील केळझर येथे ट्रॅव्हल्स अँड बसचा भीषण अपघात झाला। या अपघातात 20 प्रवासी जखमी झाले आहेत तर 3घांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे। केळझर येथे शहीद चौकात ही घटना घडली। 3 प्रवाशांची प्रकृती गंभीर असून सध्या जखमींना सेलू सेवाग्राम येथील जवळील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे। सेलू पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करीत आहेत। भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसेच मुंबई, ठाणे, पालघर, रायगड भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे। याशिवाय सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि कोल्हापूरमध्येही उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबूया, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।